बातमी नाशिकमधून आहे। अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर नाशिक विधान परिषद निवडणुकीतला तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले। काल दिवसभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपमधून बंडखोरी करणारे गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवतोय अशी घोषणा केली। मात्र असं असलं तरी गीतेंची नाराजी मात्र कायम दिसते। एबीपी माझाशी बोलताना गोकुळ गीतेंनी त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवली। निवडणुकीतनं माघार घ्यावी लागल्याची खंत असून न्याय मिळेपर्यंत ती तशीच राहील असं गोकुळ गीते म्हणाले आहेत। तर नाशिकचा प्रश्न मार्गी लागल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकच्या गोकुळात सध्या तरी शांतता आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं। खंत असणारच ना। 18 तारखेला दिसणारी आमदारकी आता मी गमावलेली नाही, खंत राहणारच। आणि लोकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक चांगलं संविधानिक पद मला मिळणार होतं, ते त्या ठिकाणी आता मिळणार नाही। एवढीच मला खंत, ती आयुष्यभर राहील माझ्या, जोपर्यंत मला त्या ठिकाणी पुढे भविष्यात न्याय मिळत नाही तोपर्यंत। नाशिकच्या संदर्भात सांगितलं तर नाशिकच्या गोकुळामध्ये आता शांतता झालेली आहे। गीत गायन आता संपलेलं आहे आणि नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी भाजप सेना एकमेकाचे उमेदवार हे निवडून आणतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।